मोहोपा येथील शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद, मूळ बंदोबस्त नकाशाप्रमाणे जमिनीचे सीमांकन करण्याची शेतकऱ्याची भूमी अभिलेख विभागाकडे मागणी। मोहोपा येथील रहिवासी शेतकरी प्रदीप महादेवराव कांबडी यांनी आपल्या शेतजमिनीच्या सीमांकन आणि मोजणीतील त्रुटींवरून प्रशासनाकडे दाद मागितली आहे। त्यांच्या वडिलांनी सन 1969 मध्ये खरेदी खताद्वारे ही शेतजमीन घेतली होती। मूळ बंदोबस्त नकाशाप्रमाणे ही शेती आजतागायत त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात आणि वहिवाटीत आहे। सन 1977 मध्ये सर्वे क्रमांक 20-1 आणि सर्वे क्रमांक 20-2 अशा नोंदी झाल्या। त्यानंतर सन 1980 मध्ये झालेल्या पुनर्मोजणी दरम्यान सर्वे क्रमांक 20-2 ला 197 आणि सर्वे क्रमांक 20-1 ला 198 व 200 असे क्रमांक देण्यात आले। पुढे सन 1988 मध्ये एकत्रीकरण प्रक्रियेत सर्वे क्रमांक 20-2 ला 135 हा क्रमांक मिळाला, तर सर्वे क्रमांक 20-1 ला 170 आणि 171 हे क्रमांक देण्यात आले। प्रत्यक्ष जमिनीवर कोणत्याही पाटचाऱ्या किंवा भौतिक बदल करण्यात आलेले नसताना केवळ कागदोपत्री झालेल्या या फेरबदलांमुळे सीमेचा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी प्रदीप कांबडी यांनी दिलेल्या माहितीनुसार लगतची शेती नरेंद्र भालचंद्र धानोले यांनी सन 2023 मध्ये 46 आर क्षेत्रासाठी खरेदी केली, मात्र खरेदी खतात नमूद केलेल्या चतुर्सीमा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती यात तफावत आहे। सर्वे क्रमांक 135च्या जागेवर प्रत्यक्षात केवळ 6.5 आर जमीन शिल्लक असताना कांबडी यांच्या वहिवाटीतील सुमारे 31 आर जमीन सर्वे क्रमांक 135 मध्ये दाखवून ती बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच विहिरीचा प्रत्यक्ष हिस्सा सर्वे क्रमांक 171 मध्ये असताना कागदोपत्री तो सर्वे क्रमांक 135 मध्ये दाखवण्यात आलाय। या प्रकरणात 17/7/2026 रोजी भूमी अभिलेख विभागाचे मोजणी कर्मचारी सतीश वाघमारे यांनी शेताची मोजणी केली। लगतधारक शेतकरी असून आपल्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा रितसर नोटीस न देता ही मोजणी करण्यात आल्याचे कांबडी यांनी नमूद केले। याशिवाय जमिनीच्या वादातून उबाळी येथील पोलीस पाटील मनोज मेवणे यांच्याकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। भूमी अभिलेख विभागाने पुनर्मोजणी व एकत्रीकरणादरम्यान झालेल्या त्रुटींची पडताळणी करून मूळ बंदोबस्त नकाशा व प्रत्यक्ष वहिवाटीनुसार जमिनीचे योग्य सीमांकन करून द्यावे अशी मागणी शेतकरी कांबडी यांनी प्रशासनाकडे केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। आपण सिटी इंडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे चंदू मडावी आणि माझ्यासोबत आहे इथले शेतकरी। काकाजी तुमचं नाव काय? नमस्कार, मी प्रदीप महादेवराव कांबडी, मुक्काम मोहोपा, राहणार वार्ड नंबर 5। माझ्या वडिलोपार्जित शेती माझ्या वडिलांनी 1969 ला खरेदी खत विकत घेतली। ही शेती बंदोबस्त नकाशाप्रमाणे आज बी ही शेती माझ्या ताब्यात आहे आणि वहिवाटीप्रमाणे वहिवाट आहे। आणि सन 1977 ला इथून 2 पाटचाऱ्या गेल्या सर्वे क्रमांक 20/1 म्हणून। माझा सर्वे क्रमांक आहे 20/1 आणि बाजूलाच सर्वे क्रमांक 20/2 आहे, त्याची आराजी आहे 15 आर आणि 20/ची आराजी आहे 2 हेक्टर 2 आर। आणि आज बी तिथे वहिवाट माझीच आहे, मीच हे शेती पेरत आहे, बंदोबस्ताप्रमाणे ही कायम आहे। तुमच्याकडे नकाशा आहे पुराणावाला नकाशा आहे। आणि 1977-78 ला इथून 2 पाटचाऱ्या गेल्या, फक्त त्या कागदोपत्री झाल्या आहे। इथे काहीच नाही, काही पाटचाऱ्या पडल्या नाही शेतामध्ये, बंदोबस्ताप्रमाणे जशानं तशी शेती आहे। आणि जो पाटचाऱ्या त्या फक्त नकाशावर दाखवल्या गेल्या आहे, इथे काही कोणता बांध वगैरे पाटचाऱ्या वगैरे नाही आहे। त्यानंतर 1980 ला पुनर्मोजणी आली। पुनर्मोजणीमध्ये 1980 ला 20/2 ला सर्वे क्रमांक 197 पडला आणि 20/1 ला 198 आणि 200 पडला। त्यानंतर 1988 मध्ये एकत्रीकरण झालं। एकत्रीकरणामध्ये हे 20/2 ला सर्वे क्रमांक 135 पडला आणि 20/2 ला 171 आणि 170 पडला। आता जी शेती विकली तर त्यांनी शेती मोजली। शेती मोजल्यानंतर मध्ये त्यांनी ज्या खुट्या असते गाड्याच्या ते कोणत्या कोणत्या ठिकाणी काढल्या? त्या सर्वे क्रमांक 20/1 बंदोबस्ताप्रमाणे 20/2 मध्ये त्याची फक्त 6.5 आर 6.5 आर एवढी जमीन उरलेली आहे आणि ते जमीन इथे आज बी कायम आहे। परंतु माझी 31 आर जमीन ह्या सर्वे क्रमांक 135 मध्ये समाविष्ट आहे आणि ती माझी शेती हडपण्याच्या तयारीत आहे। मान्य उबाळी येथील पोलीस पाटील मनोज उदारामजी मेवणे हे मला वेळोवेळी धमक्या देतात, माझ्या परिवाराला मारण्याच्या धमक्या देतात आणि मला हरासमेंट करून राहिल्या आहे। त्याच्या आजपर्यंत मी पोलीस स्टेशनला 3 ते 4 कंप्लेंटी झाल्या, परंतु त्यावर पोलिसांनी आजपर्यंत त्याच्यावर FIR दर्ज केली नाही आहे आणि कोणती कारवाई केली नाही आहे। आणि मला हे आता
ते धानुले आले होते. धानुलेने 2023ला शेती विकत घेतली आणि त्या खरेदी खतामध्ये असा उल्लेख केला आहे का ज्या चतुर्सीमा आहे त्या खोट्या सांगितल्या आहे. का पूर्व बाजूला रोड बरोबर आहे, दक्षिण बाजूला रजिस्टरीमध्ये पानन आणि उत्तर बाजूला कॅनल दाखवला आहे, परंतु तेच स्थिती तिथे आहे नाही. आणि सर्वे क्रमांक 35मध्ये विहिरीचा पूर्ण हिस्सा आणि सर्वे क्रमांक 135मध्ये विहीर नाही आहे. विहीर ही फक्त सर्वे क्रमांक 171 मध्ये आहे. आणि हे वेळोवेळी येऊन मला व माझ्या परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देतात. आणि आता त्यांनी सांगितलं का मी शनिवारी येणार आहे, कंपाऊंड घालणार आहे. परंतु आता जे 17/7/24ला जी मोजणी झाली आहे, मोजणीवाले समीरजी वाघमारे यांनी जे शेती मोजली त्यांना एकच भूमी अभिलेखवाले आहे का ते? भूमी अभिलेखवाले त्यांनी मी लगतधारक असून मला नोटीस नाही दिला. आणि हे पूर्ण शेती सर्वे क्रमांक 135 मधली 31 जमीन माझ्या वहिवाटीत आहे, माझ्या ताब्यात आहे. आणि आता पराठी डवरणं सुरू आहे. आणि ही इथं मी कपाशी आणि तूर लावली आहे. आणि समीर वाघमारेंनी मला म्हटलं तुम्ही ह्या बाजूनं नोटीसमध्ये नाला आहे, दक्षिण बाजूनं पूर्व पश्चिम बाजूनं मला नाला दाखवून द्या आणि मग नंतर शेती मोजा. तर त्यांनी जे नरेंद्र भालचंद्रजी धानुले यांनी जे शेती घेतली आहे 46 आर, त्याची जी पोझिशन आहे तेवढीच जागा त्यांनी मोजली बरोबर. ती 6.5 आर भरली आणि ती मोजल्यानंतर क परत बी त्याच्यात त्याची पोझिशन एवढी दाखवली आहे क परत मध्ये. बाकीच्या याच्यामध्ये माझी पोझिशन दाखवली आहे. आणि मी ह्या व्यक्तीपासून माझं याच्याशी काही भांडण नाही आहे. माझं आहे भूमी अभिलेखशी जे पुनर्मोजणीमध्ये आणि एकत्रीकरणामध्ये जो घोळ झाला आहे तो नियोजित करून देण्यात यावं. बरोबर, नियोजित करून देण्यात यावं बंदोबस्ताप्रमाणे. कारण का इथे कोणतेही पाटचारीचे नाले बनले नाही आहे, पाटचारी आहे नाही. आज बी शेती बंदोबस्त नकाशाप्रमाणे कायम आहे.